पातकातून प्रत्येकाकडनं होतातच, पण ह्या पातकांमधून अनेक प्रकारच्या व्याधींची निर्मिती होते कालांतराने. म्हणून मित्रांनो, पाप करताना पहिले भविष्याचा विचार करा, आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करा, कारण यातून निर्मिती आपल्यासाठीच घातक होणार आहे. म्हणून खोटं बोलणं हे महापाप आहे. ते खोटं बोलल्याच्या नंतर आपण म्हणतो की खोटं बोलल्याने काय होणार, पण खोटं बोलल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार, आपल्या नसानसांमध्ये भिडणार. कालांतराने त्याचाच विचार करून आपल्याला माहिती नसलं तरी पण आपल्या हृदयावरती तोच परिणाम करणार आणि हृदयविकारासारखे कालांतराने आपल्याकडनं होणार. दडपण येतं मनावरती, डिप्रेशनचे त्रास होतात, ब्लड प्रेशरचे त्रास होतात. वयानुसार झालं